नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज इयत्ता 12वी बघा अर्थशास्त्र विषय आहे. यातील आपण दुसरा पाठ उपयोगिता विश्लेषण या पाठाचे आपण सर्व स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा आपण आता स्वाध्याय पाहणार आहोत दुसऱ्या धड्याचा. तर बघा प्रश्न 1, खालील विधाने पूर्ण करा. 1. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशांची उपयोगिता अ वाढते, ब स्थिर राहते, क घटते, ड वाढते आणि नंतर घटते, ब स्थिर राहते. हा पर्याय बरोबर आहे. त्यातील दुसरा बघा, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना. पर्याय बघा, अ क्रमांक क्रमवाचक संकल्पना, ब संख्यात्मक संकल्पना, क क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्ही, ड यांपैकी नाही, ब संख्यात्मक संकल्पना. हा पर्याय बरोबर आहे. 3. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता अ वाढते, ब स्थिर असते, क घटते, ड शून्य असते, क घटते. हा योग्य पर्याय. 4. घटत्या सीमांत उपयोगिताच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू म्हणजे जेव्हा अ एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, ब एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते, क एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, ड सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. त्यातील क पर्याय बघा, एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. हा पर्याय बरोबर आहे. त्यातील 5वं, घटत्या सीमांत उपयोगिताच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता अ वाढते, ब घटते, क बदलत नाही, ड महत्तम होते. ब पर्याय बघा बरोबर आहे, घटते. त्यातील प्रश्न दुसरा बघा, योग्य जोडीचा पर्याय निवडा. अ गट आणि ब गट दिलेले आहेत बघा. 1. काळ उपयोगिता, अ वाहतूक, 2. स्थल उपयोगिता, ब रक्तपेढी, 3. सेवा उपयोगिता, क मोबाईल फोन, 4. ज्ञान उपयोगिता, ड डॉक्टर. तर बघा पर्याय 4 दिलेले आहेत. त्यातील ब हा पर्याय बरोबर आहे. ब पर्यायाची जोडी बरोबर आहे. त्यातील बघा त्यातील दुसरा पहा, उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान. अ सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, ब सीमांत उपयोगिता व किमती समान, क सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी, ड किंमत एकापेक्षा कमी. पर्याय दिलेले आहेत बघा 1, 2, 3, 4. त्यातील चौथा पर्याय फक्त ब. त्यातील प्रश्न तिसरा बघा. त्यातील पहिलं बघा, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला. तर बघा प्रश्न आपण तिसरा बघत आहोत. उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ते स्पष्ट करा. बघा त्यातील पहिला, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला. बघा उत्तर, उदाहरणातील संकल्पना बघा, काल उपयोगिता आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते वाढते ती उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय. त्यातील दुसरं पहा, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. उत्तर पहा, उदाहरणातील संकल्पना, स्वामित्व उपयोगिता, संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा ती उपयोगिता निर्माण होते वाढते ती उपयोगिता म्हणजे स्वामित्व उपयोगिता होय. त्यातील तिसरं बघा, कविताने संत्र्याच्या एकामागे एक 5 नग सेवन केले.
उत्तर पहा. उदाहरणातील संकल्पना. उपभोग सातत्य. संकल्पनेचे स्पष्टीकरण. एखाद्या वस्तूच्या विविध नगांचे निरंतरपणे म्हणजे सातत्याने न थांबता सेवन केले असता अशा उपभोगास उपभोग सातत्य म्हणतात. उपभोग सातत्य हे घटत्या सीमांत उपयोगिताच्या सिद्धांताचे महत्त्वाचे गृहीतक आहे. 4 बघा. भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. उत्तर. उदाहरणातील संकल्पना. विवेकशील उपभोक्त्याचा सर्वाधिक समाधानाचा बिंदू. संकल्पनेचे स्पष्टीकरण. एखाद्या वस्तूच्या विविध नगांचे लागोपाठ सेवन केले असता उपभोग घेतला असता गरजेची तीव्रता कमी होत जाते व समाधान वाढत जाते. एका विशिष्ट बिंदूपाशी गरज पूर्णपणे भागते. हा बिंदू म्हणजे सर्वाधिक समाधानाचा बिंदू होय. सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर विवेकशील उपभोक्ता वस्तूच्या पुढील नगाच्या सेवनास नकार देतो. 5वा प्रश्न बघा. ललिताने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. उत्तर. उदाहरणातील संकल्पना. उपयोगिता. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. प्रश्न 4 पहा. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, वस्तूंचे नग, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता असे दिलेले आहे आणि आपण त्या खालील प्रश्न पाहूया. पहिला बघा, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. तर बघा उत्तर इथं सीमांत एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. त्याची ही अशी आकृती काढायची आहे. बघा विद्यार्थ्यांनो, त्यातील दुसरं पहा. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता उत्तर बघा 0 असते. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते उत्तर. तर प्रश्न 5वा बघा. सविस्तर उत्तरे लिहा. 1. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. तर बघा इथून उत्तर आहे. उत्तर सिद्धांत दिलेला आहे. बघा, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. बघा, पहिला मुद्दा लिहायचा आहे आणि दुसरा मुद्दा बघा सिद्धांताचे विधान इथून लिहायचं आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना मनुष्याजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. आणि बघा हे पण लिहिलं तरी चालेल तुम्ही उत्तर. बघा पैसा, सत्ता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण असा दुसऱ्या धड्याचे आपण सर्व स्वाध्याय पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.